नमस्कार. मी आज ज्या विषयावर बोलणार आहे तो फक्त एका व्यक्तीच्या उपोषणाचा विषय नाही. तो लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विषय आहे. तो आई-वडिलांच्या आयुष्यभराच्या कष्टांचा विषय आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या देशाची संवेदनशीलता अजून जिवंत आहे का? हा प्रश्न विचारणारा विषय आहे. मित्रांनो, नीट ही परीक्षा म्हणजे भारतातील लाखो विद्यार्थ्यांचं स्वप्न, डॉक्टर होण्याचं स्वप्न, आई वडिलांनी मुलासाठी केलेल्या त्यागाचं स्वप्न. कोणाचं शेत विकलं जातं, कोणाचं सोनं गहाण ठेवलं जातं, कोणी लाखो रुपये कोचिंगवर खर्च करतो, कोणी दिवसभर मजुरी करून रात्री मुलाच्या शिक्षणासाठी पैसे जमवतो. पण जेव्हा त्या परीक्षेवरच प्रश्नचिन्ह उभं राहतं, पेपर फुटीचे आरोप होतात, गैरव्यवहाराच्या बातम्या येतात, तेव्हा फक्त परीक्षा बदनाम होत नाही तर लाखो विद्यार्थ्यांचा विश्वास तुटतो. याच विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता यावी म्हणून नीट सारख्या परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरव्यवहाराविरोधात सोनम वांगचुक उपोषणावर बसले आहेत. ते सोनम वांगचुक ज्यांनी लडाखमध्ये शिक्षणासाठी आयुष्य घालवलं, ज्यांच्या आयुष्यावरून 3 इडियट्स मधील फुनसुक वांगडू हे पात्र प्रेरित झालं. आज ते स्वतःच्या कोणत्याही वैयक्तिक फायद्यासाठी नाही तर देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उपोषण करत आहेत. आज त्यांच्या उपोषणाला 16 ते 17 दिवस उलटले आहेत. त्यांची तब्येत दिवसेंदिवस ही खालावत चालली आहे. डॉक्टर देखील चिंता व्यक्त करतायत. दिल्ली उच्च न्यायालयालाही त्यांच्या आरोग्याची दखल घ्यावी लागली. पण प्रश्न असा आहे, देशाचं सरकार अजूनही शांत का आहे? आणखीन मोठा प्रश्न, देशातील लाखो विद्यार्थी कुठे आहेत? त्यांचे पालक कुठे आहेत? आज सोशल मीडियावर लाखो पोस्ट होतात. एका सिनेमासाठी ट्रेंड होतो, एका क्रिकेट सामन्यासाठी लाखो ट्विट होतात, एका सेलिब्रिटीसाठी रात्रभर जागणारे लोक आज विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी रस्त्यावर का दिसत नाहीत? हा प्रश्न विचारण्याची वेळ आली नाही का? मित्रांनो, आज जर हा विषय फक्त सोनम वांगचुक यांचाच राहिला तर उद्या प्रत्येक विद्यार्थ्याचा होईल. कारण आज जर परीक्षा व्यवस्थेवरचा विश्वास गेला तर उद्या मेहनतीचं महत्त्व उरणारच नाही. मग अभ्यास करणारा आणि पेपर विकत घेणारा दोघेही सारखे ठरतील. ही सर्वात मोठी शोकांतिका असेल. इतिहास सांगतो, जेव्हा समाज अन्यायासमोर गप्प बसतो तेव्हा अन्याय आणखी मोठा होत जातो. आज देशातील लाखो विद्यार्थी गप्प आहेत. त्यासोबत पालकही गप्प आहेत, शिक्षक देखील गप्प आहेत, मोठमोठ्या संस्था गप्प आहेत आणि आपलं सरकारही गप्प आहे. मग आवाज कोण उठवतंय? सोनम वांगचुक आणि अभिजित तिपके. मित्रांनो, याच आंदोलनाला पहिला ओघळ राजकीय पाठिंबा दिला तो महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे यांनी. त्यांनी स्पष्ट सांगितलं की विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न हा पक्षीय राजकारणाचा विषय नसून देशाच्या भविष्यासाठीचा प्रश्न आहे. त्यांनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. सरकारने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नये अशी त्यांनी मागणी केली. या मुद्द्यावर मतभेद असू शकतात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्यावर राजकारण होऊ नये यावर देश एकत्र उभा राहायला हवा. आज जर लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरले असते तर सरकारला उत्तर द्यावंच लागलं असतं. आज जर पालकांनी एकत्र येऊन आवाज उठवला असता तर दुर्लक्ष करणं शक्यच नव्हतं. पण आज देश शांत आहे आणि ही शांतता भीतीदायक आहे. मित्रांनो, लोकशाही फक्त मतदानाने जिवंत राहत नाही. लोकशाही जिवंत राहते प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांमुळे, अन्यायाविरुद्ध उभं राहणाऱ्या समाजामुळे. आज जर आपण गप्प बसलो तर उद्या आपल्या मुलाचं भविष्य धोक्यात आलं तर आपल्या आवाजालाही कोणीही ऐकणार नाही. आज सोनम वांगचुक उपोषणावर आहेत, पण खरं उपोषण सुरू आहे या देशाच्या विवेकाचं, या देशाच्या संवेदनशीलतेचं, या देशाच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचं. आणि शेवटी मी एवढंच म्हणेन, एका माणसाची तब्येत खालावत आहे, पण त्याहून वेगाने या देशाची संवेदनशीलता खालावत चालली आहे. आज जर आपण जागे झालो नाही तर उद्या न्याय मागण्याचा अधिकारही उरणार नाही. कारण जेव्हा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न असतो तेव्हा मौन हा पर्याय नसतो. धन्यवाद.